नमस्कार मंडळी, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. मंडळी, आम्ही वक्तृत्व स्पर्धा करणारी पोरं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात वक्तृत्व स्पर्धा करत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये फिरताना कधी काळी सोशल मीडिया विषय म्हटलं की कानावरती ओळी पडायच्या. आउटडेटेड झालंय आयुष्य सारं, स्वप्नही डाउनलोड करता येत नाहीत आणि संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःखही सेंड करता येत नाहीत. मग हा कवी नेमका कोण आहे याचा आम्ही शोध घेतला. तो कवी होता पन्हाळ्याच्या मातीतला. अर्थातच त्याचं आयुष्य हे कवितेसाठी वाहिलेलं, त्याचं जगणं हे कविता झालेलं. त्याच्या आयुष्याला काव्याची एक किनार आहे. आणि मग असा कवी पुढे जात उलगडत गेला आणि आम्हाला भेटला तो महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल कवी, अर्थातच बबलू वडर. हा कवी आज आपल्या सोबत आहे. आदरणीय बबलू दादांचं या निमित्तानं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्या पुस्तक नाक्यावर पुस्तकांच्या गराड्यात असणाऱ्या या पुस्तकांच्या अवलियाचं मनापासून स्वागत आहे. दादा, पहिल्यांदाच विचारतो की नेमक्या काय भावना आहेत या सगळ्या कवितेच्या वर्तुळामध्ये असताना. कवी म्हटलं की प्रेम सुद्धा आलं आणि कवी म्हटलं की एक वीरता सुद्धा आली, वीररस सुद्धा आला. तर कवितेचा प्रवास सुरू होत असताना नेमका प्रेमापासून झाला की अशा वीररसापासून झाला? नेमकं काय भावना होती त्या काळामध्ये? पहिल्यांदा पुस्तक नाक्याच्या माझ्या सर्व मित्रांना मी पहिल्यांदा विनम्र असं अभिवादन करतो. यासाठी करतो की आज असा काळ आहे की ज्या काळामध्ये कोणी काय ऐकू नये आणि कोणी काय वाचू नये, अशा काळामध्ये तुम्ही एक छोटीशी ही मोठी चळवळ तुमच्या अर्थाने माझ्या अर्थानं पण चालवताय आणि त्या चळवळीमध्ये माझ्यासारख्या छोट्या मातीत मळलेल्या कवीला बोलवताय आणि त्याच्या कविता ऐकताय. यामध्येच फार मोठी गोष्ट आहे. कारण कविता लिहिणं काय आणि कविता जगणं काय, दोन्ही वीरतेच्याच गोष्टी आहेत माझ्या दृष्टीनं. कारण अलीकडं असं म्हटलं जातं की ज्याला काहीच करता येत नाही त्यानं काहीतरी कागद पेन घ्यावा आणि काहीतरी खरडावं आणि लोकांसमोर उभं राहावं. पण खरं तर तुम्हालाही माहिती आहे सुजित आणि मलाही माहिती आहे की जेव्हा कवितेच्या किंवा वक्तृत्वाच्या वाटेला माणूस जातो तेव्हा त्याला आपलं संपूर्ण आयुष्य पुस्तकांमध्ये कैद करून घ्यावं लागतं. पुस्तकांची खऱ्या अर्थानं नशा करावी लागते आणि मग तो उभा राहतो. असा एक काळ माझ्या पण आयुष्यामध्ये होता की ज्या काळामध्ये मी पण पुस्तकांची नशा करत होतो, पुस्तकांची झट्या झोमट्या घेत होतो, पुस्तकांची यारी दोस्ती करत होतो. आणि त्यावेळेला मला, आपल्याला तर सगळ्यांना लहानपणीपासूनच व्यक्तिमत्व माहिती आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय. पण शिवरायांच्या अंगाने जेव्हा वाचन करायचा प्रयत्न आपण सर्वजण करतो तेव्हा आपल्याला सापडतं की शिवराय हे किती मोठे आहेत. आणि आपल्या सगळ्या परंपरेनं छत्रपती शिवरायांवर खूप लिहिले. पण मला वाटलं की माझ्या लेखनाच्या प्रवासाचा सुरुवात पण या महामानवाला वंदन करूनच व्हावी. कारण खूप सुंदर ओळी मी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. त्या अशा होत्या की जीवन में एक अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना, जीवन में एक अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना. वाह. अशा पद्धतीच्या ओळी जेव्हा माझ्या छातीवरती येऊन आदळल्या तेव्हा मला वाटलं की खऱ्या अर्थानं मी या माणसाविषयी काहीतरी, माझ्या लेखणीची पूजा मी या माणसालाच शब्द पुलवाहून केली पाहिजेत. आणि तेव्हा माझ्या समोर जी कविता आली ती तुमच्या समोर पहिल्यांदा ठेवणार आहे. कवितेचं शीर्षक आहे राज. आपण आमच्याकडच्या या पन्हाळ्याच्या मातीमध्ये राजांना राजच म्हणतात. त्यांना शिव छत्रपती म्हणत नाहीत, त्यांना शिवराय म्हणत नाहीत. आमच्याकडची ही माती त्यांना राज म्हणते. मग हे राजा आम्हाला कसे होते बघा. अगदी नवी कोरी कविता आहे. महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रमी अभिमान राज, महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रमी अभिमान राज, खडगांच्या पातीला यवनांची तहान राज, खडगांच्या पातीला यवनांची तहान राज, सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज, सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज, रयतेच्या स्वराज्याची धगधगती मशाल राज, रयतेच्या स्वराज्याची धगधगती मशाल राज, गडकोट किल्ले बुरुजांवर, गडकोट किल्ले बुरुजांवर सळसळत भगवन निशान राज, गडकोट किल्ले बुरुजांवर सळसळत भगवन निशान राज, रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज, रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज, परस्त्री ही माते समान, परस्त्री ही माते समान माऊल्यांची लाज राज, परस्त्री ही माते समान माऊल्यांची लाज राज, मराठी मुलखाच्या सिंहाची गगनभेदी गाज राज, मराठी मुलखाच्या सिंहाची गगनभेदी गाज राज, देव देश धर्मासाठी, देव देश धर्मासाठी
जगदंबेची आण राज. वा. देव देश धर्मासाठी जगदंबेची आण राज. मर्द मराठी मावळ्यांचा झुंजार स्वाभिमान क्या राज. बात. मर्द मराठी मावळ्यांचा झुंजार स्वाभिमान राज. संतांच्या कंठातली तुळशीची माळ राज. आहा. संतांच्या कंठातली तुळशीची माळ राज. आणि पंढरीच्या वारीवरच श्रद्धाळू आभाळ. वा 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 वा. पंढरीच्या वारीवरच श्रद्धाळू आभाळ राज. न्याय नीती चरित्र जिजाऊंचा संस्कार राज. न्याय नीती चरित्र जिजाऊंचा संस्कार राज. कर्तव्य कठोर तख्तासाठी तळपणारी तलवार राज. क्या कर्तव्य बात आहे. कठोर तख्तासाठी तळपणारी तलवार राज. रयतेच्या पदरातलं समाधानाचं माप राज. रयतेच्या पदरातलं समाधानाचं माप राज. आणि भिडणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेणारा बाप राज. वा वा आणि वा. भिडणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेणारा बाप राज. सह्याद्रीचा सुळा राज. कुणब्याचा मळा राज. माऊल्यांचा लळा राज. वा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अखंड हिंदुस्थानातल्या रयतेच्या सुखाचा सोहळा राज. अखंड हिंदुस्थानातल्या रयतेच्या सुखाचा सोहळा राज. वा वा वा. मस्त. म्हणजे खर तर हे वावा असते ती टाळीच असते. म्हणजे लागला टकळा पंढरीचा ही जी वारकऱ्याची भावना तयार होते आणि तुम्ही त्या वारकऱ्याच्या वळणावरून शिवरायांचा हा जो प्रवास मांडला तर हे एक वेगळं नातं आहे. शिवराय म्हणजे जिव्हाळा किंवा या सगळ्या तशीच एक जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची मराठी ही आहे. म्हणजे शिवराय मराठी आणि महाराष्ट्र हे एकमेकांपासून कधी दूर करता येत नाही. शिवराय स्वाभिमान आहे, मराठी अभिमान आहे आणि मग या स्वाभिमान अभिमानानं आमचा प्रवास पुढं जात राहतो. तर या अनुषंगानेही तुमचं लेखन आहे असा या सगळ्याच्या प्रवासादरम्यान ऐकिवात आहे. तर त्या नुकतंच मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तर काय ऐकवाल या अनुषंगाने? खूप चांगला प्रश्न सुजित तुम्ही विचारलाय. कारण मराठी भाषेवरती प्रेम केल्याशिवाय आपल्याला लिहिता येणार नाही. आणि उद्योत अनुसारीच्या इसवी पूर्वच्या 7व्या शतकापासून ह्या भाषेला खरं तर पुरावे सापडतात. आणि माझ्यासारख्या अभ्यासकाला माझ्यासारख्या विद्यार्थ्याला असं वाटतं की त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायला एवढी वर्ष नाही लागायला पाहिजे होती. कारण बाकीच्या भाषांना 2004-05च्या दरम्यान हा अभिजात दर्जा मिळाला होता आणि मराठी भाषेला इतक्या वेळानंतर मिळालाय. पण मिळालाय, हा सन्मान मिळालाय. आणि या सन्मानाविषयी आणि या सगळ्याच विषयी पहिल्यांदा मला या ओळी खूप सुंदर वाटतायत की तपोवनातून तुझ्या जन्मली संत जनांची वाणी. तपोवनातून तुझ्या जन्मली संत जनांची वाणी आणि माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. अशा ह्या मातीला आपण पहिल्यांदा वंदन करायचं असेल तर मराठी भाषेला पहिल्यांदा आपण वंदन केलं पाहिजे. कारण भट साहेबांनी खूप सुंदर लिहिलंय. फ्रान्सचे मला वाटते फादर पूर्वीचे जे होते त्यांचं मला नाव आता आठवत नाहीये, त्यांनी पण खूप सुंदर मराठीचं वर्णन करून ठेवले. अशा मोठमोठ्या कवींनी मराठीची महती गायलेली आहे. पण मी माझ्या कवितेनं मराठीची महती गाणार नाही तर मराठीच्या सगळ्याच माझ्या लिहिणाऱ्या बांधवांना असं सांगणार आहे की मराठी भाषेमध्ये लिहिताना आपल्याकडं स्वतःकडं हा स्वाभिमान पाहिजे की ही भाषा टिकणार नाही आहे, ही भाषा जिंकणार आहे. अशा पद्धतीचा जर स्वाभिमान आपल्याकडे असेल तर 100% हा अमृताचा बोल प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाईल. अगदी तो अमृताचा बोल तुमच्या समोर ठेवणार आहे. कविता अशी आहे. माय मराठीची गाणी तान गगनाला भिडे. माय मराठीची गाणी तान गगनाला भिडे. शौर्य पराक्रमी छाती गोंदी हौतात्म्य चौघडे. शौर्य पराक्रमी छाती गोंदी हौतात्म्य चौघडे. जन्मे ओवीचे मार्दव. जन्मे ओवीचे मार्दव ज्ञाना आयुष्य वेचतो. जन्मे ओवीचे मार्दव ज्ञाना आयुष्य वेचतो. त्याचा अमृताचा पान्हा भूमी वैकुंठी साचतो. त्याचा अमृताचा पान्हा भूमी वैकुंठी साचतो. कीर्तनाचा घुमेनाद. कीर्तनाचा घुमेनाद नामा चंद्रभागा होई. कीर्तनाचा घुमेनाद नामा चंद्रभागा होई. शेती मातीच्या देहात शब्द फुलोऱ्याला येई. शेती मातीच्या देहात शब्द फुलोऱ्याला येई. मारी नाथाची लेखणी असा भारुडाचा चाप. मारी नाथाची लेखणी असा भारुडाचा चाप. आपोआप येई ओठी जुने इटाळले पाप. आपोआप येई ओठी जुने इटाळले पाप. घेई जनीच्या जात्याची घर घोर रोज उरी. घेई जनीच्या जात्याची घर घोर रोज उरी. दाबी हुंदका कंठात त्याची हळवी बासरी. दाबी हुंदका कंठात त्याची हळवी बासरी. तीक्ष्ण तुक्याचा अभंग.
तीक्ष्ण तुक्याचा अभंग करी दंभावर वार. वा. तीक्ष्ण तुक्याचा अभंग करी दंभावर वार. इंद्रायणीच भिडली त्याच्या सुकृताची धार. क्या बात. इंद्रायणीच भिडली त्याच्या सुकृताची धार. भाळी चक्रधरी लीळा. हा. भारी चक्रधरी लीळा जिन दृष्टांताचा पाठ. वा. भाळी चक्रधरी लीळा जिन दृष्टांताचा पाठ. छत्रपतींच्या मायेनं नवी घडवली वाट. क्या बात. छत्रपतींच्या मायेनं नवी घडविली वाट. अशी माय ही मराठी देई काळजाची ओल. अशी माय ही मराठी. मला काय सांगायचंय शेवटी की आपल्या सर्वांची जी भाषा आहे ती इतकी समृद्ध भाषा आहे. अशी माय ही मराठी देई काळजाची ओल. उभ्या जगी उजळतो तिच्या अमृताचा बोल. वा. उभ्या जगी वा, वा, उजळतो तिच्या अमृताचा बोल. क्या बात. ही कविता तुमच्या समोर ठेवण्याचं कारण एवढंच आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळायच्या अगोदरच ही अभिजात भाषा आहे. कारण ज्या भाषेतले सगळे कवी पहिले संत होते. सुजित जास्त सांगेल माझ्यापेक्षा. कारण ज्या भाषेला पहिल्या सगळ्या कवींची परंपरा संतांची आहे. बरोबर. ज्या भाषेनं पहिल्यापासूनच सुकृताची धार आपल्या हातात धरलेली आहे त्या भाषेला अभिजातचं सर्टिफिकेट मिळवायची अजिबात गरज नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे जिचं असणं हे प्रमाण आहे तिला प्रमाणपत्राची काय अजिबात गरज नाही. असा एक भाग तुमच्या म्हणजे तुम्ही जे ऐकवलं त्याच्यामध्ये एक वात्सल्य आहे, एक जिव्हाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवराय ऐकले त्याच्यामध्ये कठोरता. म्हणजे मऊ मेनाहुने आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. आम्ही मेनाहून मऊ आहोत पण वेळ आली तर कठीण वज्रास भेदू अशा पद्धतीचे आहोत. ही अशी भावना. पण या सगळ्या भावना तयार होता आधी एक कवीची भावना असते ती जन्मली. याचं काहीतरी एक कारण असेल, याची काहीतरी एक कारण परंपरा असेल जी असा पहिला क्षण म्हणजे आईचं बाळणपण होत असताना त्या ज्या वेदना असतात तसं कवितेचं कवीचं कुरतडणं होतं आणि मग फुलपाखरू जन्माला येतं तसं ते होतं. काय नेमक्या भावना होत्या आणि कशी सुरुवात आहे ही सगळी? आपल्या सर्वांची सुरुवात आपल्याला माहितीच आहे की आपण सर्वजण एक वारी चालतो ती म्हणजे स्पर्धेची वारी. बरोबर. आज या वारीत आहे तर उद्या त्या वारीत आहे. या स्पर्धेला तू आलास काय, त्या स्पर्धेला आपण गेलो काय. आणि मग स्पर्धेची वारी चालताना असं वाटलं की अरे हे सगळं आपण मांडू शकतोय आणि आपल्याला मांडलंच पाहिजे. आपण नाही तर कोण मांडणार आहे. कारण का प्रत्येकाच्या असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते की त्यावेळेला त्याला भरपूर सांगायचं असतं पण कोण ऐकायला नसतं समोर. बरोबर. आणि मग त्यावेळेला तो व्यक्ती काय करतो, आपल्याला जे सांगायचं ते कागदाला सांगतो. बरोबर. आणि कागदाला सांगत असताना हा जो संवाद आहे हा जर संवाद तुम्हाला कागदाशीच बोलण्याचा करता आला पहिल्यांदा तर मला वाटतं की कविता जन्मतच नाही तर ती फुलते. मी कागदाशी बोलायचा पहिल्यांदा प्रयत्न केला की मला बाबा आता काय कवीची भावना असू शकते बघा. हा किती आतून कवी लिहू शकतो. ओळी अशा आहेत बघा. वेदनेला सोलून घ्यावं नीट. बर. वेदनेला सोलून घ्यावं नीट अन अक्षरांची करावी पायपीट. वेदनेला सोलून घ्यावं नीट अन अक्षरांची करावी पायपीट. शब्दांचं माझ्या अंगात रक्त होऊन वाहनं व्हावं. शब्दांचं माझ्या अंगात रक्त होऊन वाहनं व्हावं आणि कविता चौघ्या जाणीवांच्या जिवंतपणाचं गाणं व्हावं. आणि कविता चौघ्या जाणीवांच्या जिवंतपणाचं गाणं व्हावं. झाडं जशी जळत राहतात गोंधून सावली मातीवर. झाडं जशी जळत राहतात गोंधून सावली मातीवर. होरपळल्या डोळ्यांचा पूर तसा उतरवतो कवी छातीवर. होरपळल्या डोळ्यांचा पूर तसा उतरवतो कवी छातीवर. पतिव्रता नारी जशी कपाळाचं कुंकू मिरवत नाही. बघा कोणी पतिव्रता नारी ती दाखवत नाही की मी पतिव्रता आहे. कसं कवीचं असतं मी कवी आहे असे सांगणारे कवी नसतात. पतिव्रता नारी जशी कपाळाचं कुंकू मिरवत नाही तशी कवीला शब्दांची ढोंगी हमाली करवत नाही. तशी कवीला शब्दांची ढोंगी हमाली करवत नाही. मग काय करतो कवी? दुभंगल्यांचा टिपावाटा हो अशी आदिम कवीची इच्छा. काय त्याची इच्छा आहे? दुभंगल्यांचा टिपावाटा हो अशी आदिम कवीची इच्छा. म्हणूनच वादळांच्या उरी पेरतो कवी माणुसकीची सदिच्छा. म्हणूनच वादळांच्या उरी पेरतो कवी माणुसकीची सदिच्छा. ही एकूण भूमिका माझ्या कविता लिहिण्याची मला सापडली आणि ज्या दिवशी सापडली त्या दिवशी ठरवलं की कविता आणि आपला हा जो संवाद आहे तो अव्याहतपणे चालू राहिला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये मला थोडंसं माझ्या ज्या मुलगा म्हणून जबाबदाऱ्या होत्या, भाऊ म्हणून होत्या किंवा एक पती म्हणून होत्या त्या मला जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या होत्या. कारण कवितेनंच मला सांगितले की कधीही पाठ दाखवून पळायचं नाही. कारण एक खूप सुंदर ओळी आहेत की युद्ध नहीं जिनके जीवन में वो भी कितने अभागे होंगे. युद्ध नहीं जिनके जीवन में वो भी कितने अभागे होंगे. या तो प्रण को तोडा होगा या फिर रण से भागे होंगे. आम्ही काय प्रण तोडणारी किंवा रण से भागणारी माणसं नाहीये कारण आम्ही कवी आहे.
हे सगळं हलाहल पचवून मग आम्ही लिहायचा प्रयत्न करतो. त्यामुळे या ओळी तुमच्या समोर तुमच्या काळजापर्यंत जात. क्या बात आहे. हीच त्याची हे मैफिलीत मजा येते. पण एक प्रश्न आहे खरं तर, जो प्रश्न अगदी वैयक्तिक आहे तो विचारावा की नाही विचारावा मला माहिती नाही, पण एक रसिक म्हणून, एक चाहता म्हणून मला विचारायचं आहे की मधल्या काळाचा तुम्ही उल्लेख केला, त्या मधल्या काळामध्ये कविता मंच आणि तुम्ही असं दूर होता माझ्या माहितीनुसार, काही स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं काही काळ. तर त्या काळामध्ये कवितेचं आणि तुमचं संभाषण कसं होतं, त्या काळातली भावना नेमकी काय असायची? तो काळ पण फार मजेशीर होता. का मजेशीर होता तुम्हाला सांगतो, कारण एक प्रियसी असते आपल्याला माहिती आहे. मी सकाळीच एक पुस्तक वाचत होतो, त्यामध्ये तर पहिल्यांदा आपण एखाद्या प्रियसीच्या पाठीमागे लागतो, ती प्रियसी आपल्या हातामध्ये पण येते, मग आपलं बोलणं चालणं सुरू होतं. आणि मग माणसाचा स्वभावच असा आहे की जी गोष्ट प्राप्त झालेली आहे तिच्या पाठीमागे तो पळत नाही, जी अप्राप्त आहे त्या गोष्टीच्या पाठीमागे पळतो. मग अप्राप्त गोष्टीच्या पाठीमागे पळताना हातातली प्राप्त गोष्ट पण निघून जाते, निष्ठून जाते. तसं झालं माझं त्यावेळेला की कविता प्राप्त झाली आणि मग मला जी अप्राप्त गोष्ट अशी का वाटत होती, तर एक स्वाभिमान मनामध्ये होता. मध्यंतरीच्या काळात सेट नेटचे 2 सर्टिफिकेट छातीवरती पडल्यानंतर आणखीन वेगळं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडलं असं वाटलं. इंटरव्ह्यूचे अनुभव फार वाईट होते. मग स्वतःला चॅलेंज करायची इच्छा होती की अजून आपण काय स्वतःला चॅलेंज करू शकतो का. त्यातून मग ही स्पर्धा परीक्षेची वाट परत मी करतच होतो, नाही असं नाही, कारण अगदी 12वीला विवेकानंदा बोर्डात 12वा आलेला विद्यार्थी आहे मी. अकाउंटन्सी आणि मॅथ्सला राज्यात पहिला आलेला विद्यार्थी आहे मी. त्यानंतर बऱ्याच अकॅडमिक मध्ये खूप चांगला, त्यानंतर 10वी नापास 4 वेळा होतो हेही सांगतो. त्यानंतर हे अकॅडमिक सगळं चांगल्या पद्धतीने आल्यानंतर सापडलं होता सूर की आपण हे अशा पद्धतीने करू शकतोय. पण एका बाजूला कविता पण होती आणि मग त्या सगळ्या काळामध्ये कविता माझा अनुनय करायची की अरे लिही काहीतरी, मी तुझ्या सोबत आहे आणि लिहायला पाहिजेस तू. आणि मी ढकलायचो बाजूला तिला, नाही मी काय लिहिणार नाही, मला नाही लिहायचं आता, मी लिहिलंय त्यामध्येच मी अजून अडकून पडलोय आणि मला त्यातून बाहेर पडायचं आहे. कारण आपल्या प्रत्येकाला वाटतं की एकच शिक्का आपल्यावरती बसतो. उदाहरणार्थ कसं असतं, या पॉडकास्टच्या निमित्तानं मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितोय की एकच कविता किंवा एकच पुस्तक म्हणजे अख्खा कवी किंवा अख्खा लेखक नसतो. बऱ्याच वेळेला काय होतं, त्या कवीवरती किंवा त्या लेखकावरती असा एक शिक्का मारतात, जोराचा शिक्का मारतात की तो तेच लिहायचं त्यानं आणि तेच वाचायचं त्यानं. आता तुम्ही पहिल्या 2-3 रचना ऐकल्या असतील, त्यात कुठं कॉम्प्युटरचा उल्लेखच नाही, त्यात कुठं मोबाईलचा उल्लेख नाही, त्यात कुठल्याच बाकीच्या जाणीवा नाहीत, तरी पण त्या सशक्त आहेत का नाही, आहेत. पण हे स्वीकारायला समोरची माणसं तयार होत नाहीत. तुम्ही ऐकवायचंय तर तुम्ही व्हायरसच ऐकवली पाहिजे, तुम्ही ऐकवायचंय तर तुम्ही विसरलेला पासवर्डच ऐकवली पाहिजे. मग याला मी कंटाळलो होतो फार, कारण आपण कंटाळतोच ना कधी ना कधीतरी. बरोबर. आता अनंत राऊतना जर तुम्ही म्हणला तुम्ही मित्र वनव्यामध्ये गारव्याशिवाय दुसरं काहीच म्हणायचं नाही, त्या बिचाराला काय मजा येणार आहे? बरोबर, काहीच येणार नाही मजा. असा काळ आल्यानंतर मी ठरवलं की आपण नाही, कुठंतरी आपल्याला हे थांबवायला लागते. हीच कविता सारखी टेप म्हणून वाजवणं आपल्याला योग्य नाही, कारण ते आपल्यासाठी पण घातक आहे आणि कवितेसाठी पण घातक आहे. मग त्या सगळ्या दिल्लीच्या कालावधीमध्ये मी फक्त चिंतन करत होतो. कविता लिहिणं तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा अशी काय म्हणा पृथ्वीची बीजा आपल्या हृदयावरती पडतात तेव्हा ती, आणि कविता लिहिण्याची प्रक्रिया पण एवढी सोपी नाही. अलीकडच्या मुलांकडे बघतो मी की अक्षरशः रात्रीत तासाभरात 5 मिनिटात कविता लिहून कशी काय पूर्ण होते, मला काय सापडलेलंच नाही गमक त्याचा अजून. कारण तुम्हाला पटणार नाही, व्हायरस ही कविता मी 2.5 वर्ष लिहित होतो. आता ही राज ही लिहिलेली कविता मी 1.25 वर्ष लिहित होतो. म्हणजे मी वेळ घेऊन लिहिणारा कवी आहे, मी काय इन्स्टंट कवी नाहीये. म्हणजे वेळ पूर्ण न करता वेळ अर्थपूर्ण करणारे. हा, अगदी अगदी बरोबर असं म्हणलं तरी चालेल. किंवा बरेच जण असं म्हणतात की ढकल स्टार्ट कवी आहेस काय किंवा डोक्यावर पडलेला कवी आहेस काय, तर आहे बाबा, डोक्यावर पडलेला कवी आहे. त्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की तो अनुभव पूर्णपणे मुरला पाहिजे तुमच्या आतमध्ये. जसं राज संतांना काय वाटलं असेल राजेंच्या विषयीचं, तर ते स्वतःच्या गळ्यातली माळ समजत असतील त्यांना. ही भावना यायला किंवा ही प्रतिमा यायला तुम्ही त्या भूमिकेमध्ये जायला लागता ना. आणि भूमिकेमध्ये काय असं लगेच भूमिका बदलून जाता येत नाही. बरोबर. त्यासाठी ते वारीची वाट कितीतरी वेळा आपल्याला चोखाळावी लागेल, त्या वारीमध्ये जावं लागेल आणि कल्पना करावी लागेल की इथंच कुठतरी शिवराय आले असतील आणि त्यांनी या वारीचं रक्षण केलं असेल. असं मी पण वारीतून भटकलो बऱ्याच वेळेला, तेव्हा कुठं हा अभिजातचा छोटासा एक अष्टाक्षरी कविता सापडली. म्हणजे हे सगळं जे आहे हे अनुभवल्यातूनच येतं असं मला वाटतं. बरोबर. आणि तसं जर येत नसेल तर लिहू नये.
हे मी स्वतःला कधी सांगितलं, पहिल्या 2-3 डायऱ्या अशा मी पण लिहिल्या. मी असं म्हणणार नाही की मी अगदीच आलो आणि लगेच असा कफरडा कवी झालो, असं कोणाचंच होत नाही. पण आता लिहिणाऱ्या मुलांना मला निराश करायचं नाही, फक्त एवढं सांगायचंय की जेव्हा आपल्याला वाट सापडेल तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की कविता लिहिण्याची प्रक्रिया फार वेगळी आहे. आणि ती वेगळी प्रक्रिया जर आपल्याला पकडता आली की नाही, त्यासारखं दुसरा आनंद काही नाहीये. बरोबर आहे. कारण सुजित मला सांगतो की तुकोबा होऊन गेले, हो, ज्ञानोबा होऊन गेले, आता बरेच कवी होऊन जातील, हो, इकडं अंबानी होऊन जातील, बरोबर, इकडे टाटा होऊन जातील, हो, इकडे बाकीचे होऊन जातील. कुणाचं नाव घेतोय आपण अजून? ज्ञानोबा तुकोबा. कुणाचं घेतोय? यासाठीच ओळी आहेत की जन्मासोबत श्वास आला, श्वासासोबत कविता, मृत्यूनंतर श्वास जाईल, कुठे जाईल कविता? वा वा, क्या वा. इथंच राहणार आहे कविता, इथंच राहणार आहे. लक्षात घ्या, क्या वा. आपलं सगळं जाणार आहे हो. किंवा त्या सगळ्या लोकांचं सगळं गेलेलं आहे, पण एका पिढीनंतर कोण कोणाचं नाव घेणार नाहीये. पण अजून पण आपण ज्ञानबा तुकाराम का म्हणतोय? बरोबर. अंगावरती काटा येतोय की कविता आहे म्हणून. म्हणूनच कवितेसाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि कविताच माझ्या चिंतनाचा मूळ हेतू आहे. त्यातून मला जे सापडेल ते मी मांडत राहणार. बरोबर. ही मांडणीचा प्रवास आहे. मगाशी तुम्ही व्हायरसचा जो 2.5 वर्षांचा कालखंड सांगितला, तर ती सुचण्याच्या पाठीमागची एक प्रोसेस असेल, तर ती नेमकी कशी होती किंवा कसं हे सगळं सुचलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं? आता तुम्हाला खरं सांगायचं तर व्हायरसचे प्रचंड किस्से आहेत. कारण का, जेव्हा मी सांगितलं मगाशीच की जेव्हा एखादी कविता तुम्हाला फार टॉपला घेऊन जाते तेव्हा त्या कवितेच्या आख्यायिका पण तयार होतात काही. पण तशा मी काही खोट्या आख्यायिका तुम्हाला अजिबात सांगणार नाही. जे खरं आहे तेच सांगणार, कारण बरं बोललं पाहिजे कवीना, असं नाही, खरं बोललं पाहिजे. खरं बोलणंच तुम्हाला मी या ठिकाणी मांडून सांगणार आहे. त्याच्या अगोदर व्हायरसच्या लिहायच्या अगोदरचा कालखंड तुम्हाला सांगतो. स्पर्धा करत होतो, बऱ्याच ठिकाणी जात होतो आणि बऱ्याच वेळेला सुजितला, तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपली कविता खूप चांगली होती. अगदी ज्याचा पहिला नंबर आलाय तोही तुम्हाला येऊन सांगतो की तुमची फार चांगली कविता होती. आणि त्यावेळेला कुठंतरी आतमध्ये वाईट वाटतं, अरे नाही बक्षीस मिळू दे पण कविता चांगली होती ना, एवढं तरी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. अगदी आम्ही गाडीला जायचो तेव्हा पहिली 2-3 वर्ष कविता खूप चांगली व्हायची पण बक्षीसच मिळायचं नाही. आणि मग कवितेचा अपमान झाल्यासारखं वाटायचं. म्हणून स्पर्धा बंद करण्याचं कारण पण मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे, तेच आहे ते. आणि मग ठरवलं की हे सगळं सोडायचं आणि फक्त बघत राहायचं आजूबाजूला आपल्याला काय सापडतंय. आपोआप हे सगळं आपल्या पाठोपाठ येईल. हे कुठंतरी आत्मसाक्षात्काराच्या ओळी झाल्यासारखंच झालं मला पण. मग मी ठरवलं, स्पर्धा थांबवल्या आणि मग बघत राहिलो, जगत राहिलो, आजूबाजूच्या लोकांना बघत राहिलो. आणि त्या काळामध्ये असं होतं की फेसबुक आणि हे सगळं प्रचंड वेगानं आपल्यावरती थोपलं जात होतं की तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही जगाशी कनेक्टेड नाही, तुम्हाला अजिबात अधिकार नाही. मग म्हणजे काय, कॉम्प्युटरवर ज्याची कमांड त्याला जगभर डिमांड वगैरे असे काही स्लोगन्स आजूबाजूला हे होत होते. आणि आम्ही तर शिक्षकी पेशामध्ये नुसतेच लागलेले 4-5 वर्ष झाले असतील. म्हणजे सगळं अंगावर येणारं वातावरण बघितल्यानंतर वाटलं की अरे काय, हे काहीतरी ढवळून टाकणार आहे सगळं आजूबाजूला. आणि मग एक काय म्हणूया त्याला आपण की एक साक्षात्काराचा बिंदू घडला. तो असा घडला की मी माझ्या ज्या गावामध्ये राहतो, वारणा कोडोली या गावामध्ये, अशीच गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये सगळी घरं एकसारखी आहेत आणि 4 घरं सोडून पलीकडच्या काकी नेहमी त्यांच्या मुलाच्या अभ्यासाच्या अडचणी सांगायला मला यायच्या. तो मुलगा पण माझ्या गल्लीतला असल्यामुळं असं काही शिक्षक वगैरे समजत नव्हता, पण फ्रेंडली होता. तो म्हणाला, तुझं फेसबुक वरती अकाउंट आहे का? म्हणलं आहे. होतच त्यावेळेला बऱ्यापैकी सगळ्यांचं, आपण काढतच होतो. मग तू फेसबुक वरती अकाउंट आहे, चॅटिंग करतोस का? म्हणलं नाही बाबा, मला चॅटिंगला वेळ मिळत नाही. चॅटिंग हा प्रकारच त्यावेळेला माहित नव्हता बऱ्यापैकी माझ्यासारख्या लिहिणाऱ्या वाचणाऱ्याला. मग त्याने एक शब्द वापरला आणि तो शब्द घेऊन मग मी फिरत होतो पुढं. मग तो आउटडेटेड आहेस असं त्यानं शब्द वापरलाय ना, तो 8वीच्या मुलानं वापरलेला शब्द आहे. मग तो आउटडेटेड आहेस. मग संध्याकाळ झाली, थोड्या वेळाने त्याची आई आली आणि तिनं सांगितलं की अरे काय या पिढीची मुलं आहेत, 8वीला माझा मुलगा आहे, तुला येऊन मगाशी भेटून गेला ना, काहीतरी चांगलं सांग ना त्याला. तर तोच मुलगा मला थोड्या वेळापूर्वी आउटडेटेड ठरवून गेलेला होता. बरोबर. त्यांनी सांगितलं की तो काहीच अभ्यास करत नाहीये, सारखं त्या लॅपटॉपच्या स्क्रीन मध्ये तरी असतो किंवा मोबाईलच्या तरी किंवा समोर लावलेल्या टीव्हीच्या तरी स्क्रीन मध्ये. तू काहीतरी सांगितलं पाहिजेस त्याला. आता तिला काय सांगू की तो पहिल्यांदा मला आउटडेटेड ठरवून गेलेला आहे आणि तिला आता मी काय सांगणार आहे ह्या बाबतीत. मग हे सगळं चिंतन सुरू राहिलं. त्या क्षणाला कविता घडली असं नाही, पण आउटडेटेड हा शब्द सारखा आतमध्ये रुंजी घालायला लागला की आउटडेटेड असणं म्हणजे काय आहे नेमकं. मग मी त्याचा अर्थ पण शोधला.
आउटडेटेड म्हणजे तुम्ही या काळाशी सुसंगत नाही आहात, काळ पुढे निघालाय, तुम्ही पाठीमागा आहात. अरे म्हणजे आपण काळाच्या पाठीमागा आहे काय? मग एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणं म्हणजे किंवा एखादी सोशल मीडियावरची साईट वरती चॅटिंग करणं म्हणजेच काळाची सुसंगत असणं असं असतं का? हे सगळा विचार सुरू राहिला आणि मग 4-4 ओळींनी ही कविता पुढे ढकलत राहिली. म्हणजे पहिल्यांदा 2 ओळी अशा आल्या, आउटडेटेड झालंय आयुष्य. मग काय करायचं मग ह्याला? तर अरे स्वप्न आपली सगळ्यांचीच आहेत, पण ती आता विरून गेली सगळी. ती काय आता परत डाउनलोड होणार आहेत का? मग ओळ आली, आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. आणि मग कळालं की एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्याला संवेदना कुठं राहिल्यात. बरोबर आहे. मग संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. कारण का संवेदनाच नाही आहेत म्हणल्यावर दुःख कशी सेंड करणार आपण? काय सेंड करतोय आपण? इमोजी, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ज्याला कृत्रिमता म्हणता येईल, ज्याला भावनिकतेत काहीही अर्थ नाही, अशा निरर्थक गोष्टींच्या मागे आपण लागलो. मग अशी ती पहिल्यांदा 4 ओळीनं ती कविता आली आणि मग पुढं जाताना मात्र फार त्रास झाला. त्याचं कारण असं झालं की ही व्यक्तिगत भावना होती त्या मुलाची आणि माझी. मला ती वैश्विक करायची होती. बरोबर. मग वैश्विक करताना आपल्याला सगळी समष्टी एकत्र आणणं एवढं सोपं काम नाही. त्यासाठीचा हा वेळ लागला, जो 2-2.5 वर्षाचा वेळ लागला तो त्यासाठीचा लागला. मग याचा परिणाम समाजावरती कसा झालाय, याचा परिणाम तरुणाईवरती कसा झालाय, याचा परिणाम जातीवरती कसा झालाय, याचा परिणाम मातीवरती कसा झालाय, हे सगळं बघावं लागलं. बरोबर. हे सगळं बघून मग एक ओळ 10-10 वेळा लिहावी लागली. असं म्हणतात की कारागिरी वेगळी आणि कविता करणं वेगळं, पण कारागिरी पण कवीला करावी लागते. मी मान्य करतो, बाकीचे मान्य करत नसतील, मी मान्य करतो. कारण कृष्णात खोत सर खूप सुंदर त्याबद्दल सांगतात की ते एक कादंबरी ते 10-10 वेळा लिहितात. मग ही कारागिरी नाहीये, हे त्यांनी केलेला रियाज आहे त्या कादंबरीचा. तसं मी या कवितेचा रियाज केला की ती पुन्हा रिराईट आपल्याला केली पाहिजे. का केली पाहिजे? तर मला जे सांगायचे ते टोकदारपणे तुझ्या हृदयापर्यंत गेलं पाहिजे. बरोबर. ते समोरच्या हृदयापर्यंत टोकदारपणे गेलं पाहिजे. आणि तसं करताना जर मला वेळ लागत असेल तर लागू दे ना वेळ, काहीच अडचण नाही. आता कुठं मला उद्या सकाळी लगेच ती कविता सांगून सगळ्यांची मनं बदलायची. पण मला एवढं मात्र खात्रीलायक सांगता येईल या कवितेच्या बाबतीत, कारण कवितेनं क्रांती घडू शकते हे या कवितेनं दाखवून दिलेलं आहे. त्याचा किस्सा तुम्हाला सांगतो. मी साधा शिक्षक आहे. मी ज्योतिबावरती त्यावेळेला काम करत होतो आणि मुंबईला एक मला वाटतं 2रं का 3रं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन भरलं होतं. आणि त्या संमेलनामध्ये शिक्षकांच्या स्पर्धा त्यांनी ठेवल्या होत्या. मग महाराष्ट्रातून, बाहेरच्या राज्यातून पण बरेच शिक्षक आले होते. आणि मी कविता वाचायला उभा राहिलो. हीच कविता वाचली. संपूर्ण सभागृह 15 मिनिटं टाळ्या वाजवत होतं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी ही 500 लोकांनी कविता लिहून घेतली. मी प्रत्येकाला लिहून दिली कविता, कोणालाही मी लिहायला नाही म्हटलो नाही. त्याचा उलटा परिणाम असा झाला की या कवितेचे अनेक बाप झाले. मग त्यामुळे की बाप वेगळाच बाजूला राहिला आणि अनेक बाप झाले. पण त्याचा हा वाईट परिणाम सांगितला. चांगला परिणाम तुम्हाला सांगतो की त्या काळातले शिक्षण मंत्री आणि त्या काळातले मुख्यमंत्री आपल्या कोल्हापुरातल्या शाहू सभागृहामध्ये राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी येणार होते. आणि त्यांनी तिथून इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केला आणि असं बबलू वडर नावाचा कोणीतरी कवी आहे, त्यानं ही व्हायरस नावाची कविता लिहिलेली आहे आणि त्याला ताबडतोब घेऊन तुम्ही त्या सभागृहामध्ये यायचा. 5 सप्टेंबरला आम्ही कार्यक्रमाला येणार आहे. आणि त्यांच्या पीएचा पण मला अगोदर फोन आला. माझ्याकडे साधा डबड्याचा फोन त्यावेळेला होता आणि माझ्यातलं सिम कार्ड काढून मी मित्राच्या फोन मध्ये घातलं होतं, कारण मला अगोदर सांगितलं होतं साहेबांचा फोन तुम्हाला येणार आहे. मग मी घाबरलो, कारण शेवटी आपण प्रशासनाची माणसं आहे आणि काय एवढ्या वरून खाली फोन यायचं कारण काय? आपण काय चूक केली? बरोबर. कविता वाचली ही चूक केली का काय? त्यावेळेला असं वाटायची पाळी आली. त्याचा फोन आला, त्यांनी बोलवलं, गेलो. आणि कोणत्याही पुरस्काराचा मानकरी नसताना पुरस्काराच्या मानकऱ्यांनाच फक्त शाही जेवणामध्ये बसवतात ते सीएम आणि त्या शिक्षण मंत्र्यांबरोबर. या कवितेमुळे मला त्या शिक्षण मंत्र्यांबरोबर आणि त्या सगळ्या लोकांबरोबर शाही जेवणामध्ये बसता आलं. म्हणजे कविता काय करू शकते एवढंच मला तुम्हाला इथं सांगायचं विनम्रपणे, की कविता क्रांती करू शकते. माझा त्यांचा काही संबंध नव्हता. शाळेतून उचलून आणलं, त्यापर्यंत नेलं आणि कविता वाचायला लावली. त्यामुळे महाराष्ट्रभर आणखीन ती कविता फिरली आणि बऱ्याच लोकांना ती आवडली. पण मला असं वाटतं की त्या पाठीमागे केलेल्या ह्या सगळ्या कष्टाचं ते फलित आहे. असं म्हटलं जातं की उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे गिळारी असावी. सतीश दराडेंचा आहे. आता ही क्रांती जी घडवणारी कविता आहे, ती कविता आम्हालाही ऐकायला आवडेल. इर्शाद ती कविता. नक्की नक्की नक्की. कविता अशी आहे
आउटडेटेड झालंय आयुष्य. आता मी माझ्या टोन मध्येच ही कविता का म्हणतो तर बाकीच्या सगळ्या ज्या व्यावहारिक टोन आहेत ते मला या कवितेला लावायचे नाहीत. का तर माझ्या मनातून ज्या वेदनेने ती कविता बाहेर आली होती तीच तुमच्या समोर ठेवतो. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीत. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाहीत. जुने पावसाळे उडून गेलेत, डिलीट झालेल्या फाईल सारखे. जुने पावसाळे उडून गेलेत, डिलीट झालेल्या फाईल सारखे. आणि घर आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. म्हणजे मी तू आपण सगळे. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाली म्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाली म्यूट. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं खुजा झालाय. कॉम्प्युटरला चिप असते छोटीशी. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं खुजा झालाय. आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही. सगळं काही आहे पण संस्कार नाही. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही. आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. आता विज्ञानाच्या गुलामगिरीत असं कवी का म्हणतोय? दिवसभरामध्ये एक जरी आपल्याला कॉल नाही आला तर आपण म्हणतो मी मंगळावर आहे काय. म्हणजे इतकी सवय त्या गोष्टीची झालेली आहे आपल्याला. पण आई वडिलांची बाकीच्या लोकांची आपल्याला आठवण येत नाही. बरोबर. यासाठी कवी असं म्हणतोय की विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. रक्ताच्या नात्यांनाही आता लागते फेसबुक. करप्ट झाली आहेत नाती, फॉर्मॅट झाले घर. करप्ट झाली आहेत नाती, फॉर्मॅट झाले घर. पण छातीशी असतो मोबाईल, हाताशी कॉम्प्युटर. पण छातीशी असतो मोबाईल, हाताशी कॉम्प्युटर. क्या बात आहे, क्या बात आहे. ही जी कविता आहे म्हणजे या कवितेने खरंच क्रांती घडवली. अनेकांना बोलतं केलं असं म्हणायला काय हरकत नाही. पण बोलतं करता करता विसरलेला पासवर्ड आजही विसरता येत नाही. तो विसरलेला पासवर्डही आम्हाला या निमित्तानं ऐकवा ही विनंती. नाही, ते विसरलेल्या पासवर्डची पण एक गोष्ट तुम्हाला छोटीशी 2 मिनिटांमध्ये सांगतो की विसरलेला पासवर्ड खरं तर याच्या अगोदर लिहिलेली कविता आहे. बर. पण काय म्हणतात की नाही की मूल ठरवतं की व्यासपीठावर कधी यायचं आणि कुणी यायचं ते. त्या मुलानं पहिल्यांदा ठरवलं आणि हे बिचारं मूल पाठीमागे राहिलं. पण ती आता महाराष्ट्रभर ती पण कविता गाजते. कारण विसरलेला पासवर्ड जो आपल्या समोर मांडताना मला विचार करायला लागला तो असा लागला की शहरामध्ये गेलेला एक व्हायरस नावाचा लिहिलेला कवी आहे. तो शहरामध्ये गेलेला आहे आणि शहरामध्ये गेल्यानंतर त्याची जी घालमेल झालेली आहे. कारण मी गेलो शहरामध्ये, मला PhD करायची होती, मला मोठं व्हायचं होतं. बरोबर. आणि त्याचा गाव पाठीमागचा, त्याला कसा पाठीमागं ओढायचा प्रयत्न करतोय, बोलवतोय ये बाबा. आणि तुला या वाटा म्हणजे तुझ्या विसरलेल्या पासवर्ड सारख्याच झालेल्या वाटा आहेत. बरोबर. ही एक प्रतिमा शोधायला मला 2 वर्ष परत लागली. म्हणजे ही एक प्रतिमा शोधणं म्हणजे किती प्रोसेस किती मोठी होती ही फक्त यामधनं सांगायचं होतं. कविता ती पण अशी आहे. डिलीट झालीत आयुष्याच्या पुस्तकातली पाने. डिलीट झालीत आयुष्याच्या पुस्तकातली पाने. आणि अवघड झालंय जगाच्या रिसायकल बिन मध्ये राहणे. जग एक रिसायकल बिन झाले. माहिती आहे आपल्याला रिसायकल बिन म्हणजे काय. प्रश्नांना भिडतातच कुठं ट्विटर जीमेल. सगळं काही आहे पण प्रश्न कुठं आहे. प्रश्नांना भिडतातच कुठं ट्विटर जीमेल. आणि महागाईने जगण्याचा सर्व्हर झालाय फेल. महागाईने जगण्याचा सर्व्हर झालाय फेल. जागतिकीकरणाच्या एज मध्ये जगण्यालाच भाव नाही. जागतिकीकरणाच्या एज मध्ये जगण्यालाच भाव नाही. आणि खाजगीकरणाच्या खिचगिंतीत माणुसकीचं नाव नाही. आणि खाजगीकरणाच्या खिचगिंतीत माणुसकीचं नाव नाही. भ्रष्टाचाराने हॅक केलीये लोकशाहीची रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. भ्रष्टाचाराने हॅक केलीये लोकशाहीची रॅम. आणि जनलोकपालचा रुचेना झालाय अँटीव्हायरस प्रोग्राम. देश चालवणं म्हणजे, आता तर या ओळी फार तंतोतंत जुळतायत बघा, तुम्हाला आनंद घ्या ओळींचा. देश चालवणं म्हणजे नुसता प्रोफेशनल इव्हेंट. देश चालवणं म्हणजे नुसता प्रोफेशनल इव्हेंट. आणि सामान्यांचा घाम झालाय स्विस बँकेत सेंट. आणि सामान्यांचा घाम झालाय स्विस बँकेत सेंट.
सोशल नेटवर्किंग साईट्सनी सोशल नेटवर्किंग साईट्स आल्यामुळे काय बदल झाला? सोशल नेटवर्किंग साईट्सनी जुनी लाईफस्टाईल चेंज सोशल नेटवर्किंग साईट्सनी जुनी लाईफस्टाईल चेंज ग्लोबल होताना हरवून गेली मातीचीच रेंज ग्लोबल होताना हरवून गेली मातीचीच रेंज साता समुद्रा पल्याडचा चेहरा क्षणात दाखवतं 5G दाखवतं की नाही? साता समुद्रा पल्याडचा चेहरा क्षणात दाखवतो 5G पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र सदा नेटवर्क बिझी पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र सदा नेटवर्क बिझी. आणि आता अलीकडं फार ज्याचा आपण टुमणं वाजवतोय AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणे जगणं सोपं होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणे जगणं सोपं होईल मेंदूंमधल्या चिप मधून आठवणींचा गाव वाहून जाईल मेंदूंमधल्या चिप मधून आठवणींचा गाव वाहून जाईल. व्हर्च्युअल सेट इंटरनेट जगणंच ऑनलाईन सगळं व्हर्च्युअल वाटतंय आजूबाजूचं जग आता. व्हर्च्युअल सेट इंटरनेट जगणंच ऑनलाईन रोज स्वप्न छळतात एक दिवस गावाकडे जाईन रोज स्वप्न छळतात एक दिवस गावाकडे जाईन आणि विसरलेल्या पासवर्ड सारख्या गावाकडच्या वाटा. बघा प्रतिमा काय आहे? विसरलेल्या पासवर्ड सारख्या गावाकडच्या वाटा आणि शिवार मातीत सेव असणारा हरवून गेलाय डाटा आणि शिवार मातीत सेव असणारा हरवून गेलाय डाटा. क्या बात आहे. हा हरवलेला डाटा आहे जो हरवत चाललाय याचं एका बाजूला दुःख आहे. बऱ्याचदा अशी दुःख येतात. तुम्ही 10वीचं दुःख सांगितलं तुम्ही अनेकदा अपयशाचा उल्लेख केलात. हे अपयश हे दुःख या हरवलेल्या वाटांची सल याचा परिणाम कवितेवर होतो का हो? म्हणजे कवितेच्या अनुषंगानं काही कधी असं वाटलं का की या नादात कवितेवर अन्याय झाला का? नाही झाला बऱ्याच वेळेला असं मान्य करावं लागेल. कारण कसं असतं कवीला लिहिणं आणि जगणं या दोन्ही गोष्टी एका सोबत घेऊन चालणं फार अवघड होतं. कारण आता बघा ना मला इथं ओळी सुचल्यात मी लगेच नाही ना लिहू शकत. मला त्या ओळींना सोबत असं घट्ट बांधून ठेवावं लागेल आणि जेव्हा त्या ओळी आणि कविता आणि मी बसेन तेव्हाच त्यांना बाहेर काढावं लागेल. इतकी सोपी प्रक्रिया नाही ही. साचलेल्या ओळी कुठंतरी आत हृदयातला एक खिळा म्हणूनच हृदयात ठेवाव्या लागतात आणि तो खिळा तेव्हाच बाहेर काढावा लागतो जेव्हा कवितेला आपली जखम दाखवायची असते. बरोबर आहे. त्या जखमेवरती मलमपट्टी पण कविताच करणार आहे. पण तो जो वेळ आहे ना तो आपल्या ह्या जगण्याच्या कोलाहलातून काढणं फार अवघड आहे आणि तो वेळ मिळत नाही म्हणून चांगले कवी आता मला वाटतं की त्यामुळे निर्माण होत नसतील किंवा चांगले कवी खूप आहेत ते यामुळे निर्माण होतात की ते आपल्या कवितेला आणि आपल्या जगण्याला वेळ वेगवेगळा देतात व्यवस्थित. बरोबर. हा वेळ देता आला ना आपल्याला आणि जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा तुम्ही एका वेगळ्या प्रकारच्या डिप्रेशन मध्ये पण असता. बरोबर. मग त्या डिप्रेशन मधून कविता तुम्हाला नेहमी हात देऊन बाहेर काढायचा प्रयत्न करते. मला तर केलाच प्रयत्न मी नेहमीच सांगतो. कारण तुम्हाला पटणार नाही आता जरी आपल्याला वेळ कमी असला तरी सुद्धा 1 मिनिटामध्ये मला हे सांगणं आवडेल की असं आहे 1 नाही 2 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला माणूस तुमच्या समोर बसलेला आहे की तो त्यातून इथपर्यंत कसा येऊ शकतो? कवितेमुळेच येऊ शकतो फक्त. मग ते नागराज मंडळींची कविता आम्ही 2 मित्र त्यांना आत्महत्या केली आणि मी कविता केली. क्या बात आहे. ते मी तुम्हाला त्याच धाग्यावरती आणणार आहे की मी तुकोबांशी हा संवाद साधलाय की काय आहे बघा तुम्ही फार गंभीर कविता आहे आणि तुम्ही बघा हे का नाही शिकवलंस तुकोबा नावाची कविता आहे. कारण ती कविता तुम्हाला मांडण्यासाठीच मला म्हणजे तुकोबांपर्यंत आपलं जाणं होतंय याचा अर्थ ही शब्दांची शस्त्र आपल्याकडे आली आहेत आणि त्या शस्त्राने आत्महत्यासारख्या विचारांवर आपण वार करतोय. नक्की कवितेनं तुम्हाला आयुष्यात आणखीन काय दिलं पाहिजे की त्यानं पुनर्जन्म दिला तुम्हाला की तुम्ही आता ठरवलंय की ही शेवटची वेळ आता संपला आता नाही मला इथून पुढे सहनच होत नाही. त्या वेळेपासून परत आणणं आणि पुन्हा तुला लिहिलं पाहिजे तुला जगलं पाहिजे तुला उभा राहिलं पाहिजे. तू एकटाच असा नाहीयेस की तुझं दुःख इतकं मोठं आहे. या जगामध्ये बरीच मोठी दुःख असणारी माणसं आहेत आणि तू ते बघितलं पाहिजेस. हे कवितेनं सांगितलं आणि तेव्हा मी तुकोबांशी हा संवाद करायचो की तुकोबा मला तू हे काय शिकवलं नाहीस. तू शिकलास पण मला का शिकवलं नाहीस. कविता काय आहे बघा ऐका खूप गंभीर कविता आहे आणि या पॉडकास्टवरनं मुद्दा म्हणून मला मांडायचे कारण हा गंभीर परिणाम देणारा पॉडकास्ट आहे मला माहिती आहे. बघा तुझ्या अभंगांचं बोट धरूनच वेदनेच्या या निबिड अरण्यात हरवून घेतलं स्वतःला. वेदनेच्या निबिड अरण्यात हरवून घेतलं स्वतःला. गिरवत राहिलो करुणेची बाराखडी आपपर भाव न ठेवता. गिरवत राहिलो करुणेची बाराखडी आपपर भाव न ठेवता. साजरं केलं भोळ्या बाबड्या जीवांचं साकळलेलं दुःख. साजरं केलं
भोळ्या भाबड्या जीवांचं साकळलेलं दुःख विसरून बसलो स्वतःच्या आतला कोलाहल, विसरून बसलो स्वतःच्या आतला कोलाहल. तूच केलीस मशागत आत्म्याच्या गाभाऱ्याची, तूच केलीस मशागत आत्म्याच्या गाभाऱ्याची. दुसऱ्याचा डोळा पुसण्यासाठी दिगंताच्या पल्याड पाहण्याची दृष्टी दिली. दुसऱ्याचा डोळा पुसण्यासाठी दिगंताच्या पल्याड पाहण्याची दृष्टी दिलीस. इंद्रायणी काठी किती वेळा घेऊन गेलास. जेव्हा जेव्हा मला वाटलं की मरायचं आहे तेव्हा तेव्हा तू कुठे घेऊन गेलास. इंद्रायणी काठी किती वेळा घेऊन गेलास. चोपड्या बुडवता नाही तुझ्या चेहऱ्यावरचं ओसंडून वाहणारे समाधान शब्दात पकडता येईल आणि पिढ्यानंतर पिढ्या संक्रमित होत राहील या एकाच निर्मम लालसेपोटी. लिहिणं म्हणजे दंभावर प्रहार करणं, लिहिणं म्हणजे दंभावर प्रहार करणं. बुडवणं वाहू देणं म्हणजे प्राणातून उगवलेलं पुन्हा मातीच्या उदरात अलगदपणे पेरणं. उदारपणे हेही दाखवून दिलंस किती बेमालूमपणे. बघा, शब्दांच्या प्रत्येक वळणावर डोंगर झरे वृक्षवल्ली सगळे सोयरे दिन दुबळे रंजले गांजले झाडून सगळ्या गोतावळ्यांचा हंबरडा माझ्या गळ्यात गोंदलास माझ्याही नकळत. अव्याहतपणे सगळं शिकवलंस, रुजवलंस, पेरलंस, पण कविता हा आत्महत्येचा पर्यायी शब्द हे का नाही शिकवलंस तू कोबा. पण कविता हा आत्महत्येचा पर्यायी शब्द हे का नाही शिकवलंस तू कोबा. जर आलं असतं भान शब्दांचं दान देऊन वेदनेचं रान अबाधित ठेवता येतं. जर आलं असतं भान शब्दांचं दान देऊन वेदनेचं रान अबाधित ठेवता येतं. एवढंच तरी बापा या नव्या वाटेचा पाईक झालो असतो. एवढंच तरी बापा या नव्या वाटेचा पाईक झालो असतो. तुझ्या अभंगांसारखाच मातीतून पुन्हा उगवून आलो असतो. तुझ्याच अभंगांसारखा मातीतून पुन्हा उगवून आलो असतो. मातीतून पुन्हा उगवून आलो असतो. ही कविता लिहिणं म्हणजे काय, स्वतःला पेरणं आणि पुन्हा उगवणं, ही उगवण्याची प्रोसेस आहे. आणि तुम्ही सांगितलं की कविता लिहिताना खूप वेदना होते. अरविंद जगताप असं म्हणतात की कागदाशी कुरताडत राहावं लागतं तेव्हा लेखक किंवा कवी नावाचं फुलपाखरू जन्माला येऊ शकतं. आयुष्यात असा एक क्षण असेल, आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय, असा एक क्षण असेल की ज्या दिवशी असं वाटलं की यस मी कवी म्हणून यशस्वी झालो. तर असा क्षण नेमका कोणता आहे की जो स्वतःला असं वाटलं की यस मी कवी म्हणून यशस्वी आहे. अगदी विनम्रपणे सांगतो, आपला बराच वेळ आपण चर्चा करतोय. खरं तर कवितेच्या कोणत्याही पार्श्वभूमीचा किंवा कवितेचा लांब लांबपर्यंत संबंध नसणाऱ्या घरातून आलेला मी. दगड फोडणारं घर. आता नागराज मंजुळे आणि आम्ही सगळीच दगड फोडणारी माणसं, ज्यांना गाव नाही, वेस नाही, घर नाही, ज्यांना उंबरा नाही, अशा एका काय म्हणूया आपण बॅकग्राऊंड मधून आलेला विद्यार्थी किंवा एखादा लेखक कवी जेव्हा लिहायला लागतो तेव्हा त्याला अगोदरच हा समाज स्वीकारायला तयार नसतो. पण ते स्वीकारणं न बघता कविता म्हणून जेव्हा तुमचं नाव घेतलं जातं असे बरेच प्रसंग माझ्या काळजावर कोरलेले आहेत. बरेच प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये बबलू वडर हा कवी आणि त्याची ही कविता ऐकल्यामुळं आम्हाला हा आनंद मिळाला. असे अगदी IAS लेवलचे अधिकारी असतील किंवा मुख्यमंत्र्यांचा मी तुम्हाला आता किस्सा सांगितला. याच्यापेक्षा आणखीन काय तुम्हाला पारितोषिक आणखीन काय पाहिजे असतं की बाबा मला कवितेने हे मिळवून दिलं पाहिजे, मला कवितेने ते मिळवून दिलं पाहिजे. खरं सांगायचं तर कवितेनं मला नाव दिलं, फक्त चेहरा दिला. यामध्ये मी कवितेचा आयुष्यभर दास राहीन, कारण ते दासत्व मी पत्करलेलंच आहे. कारण कवितेसोबत चालताना मी तुम्हाला सांगितले फार वेदनेची वाट जरी असली तर जेव्हा कविता तुम्हाला समजून घेते, तुम्ही कवितेला समजून घेता, त्यावेळेला ती वाट अतिशय सुखकर होत जाते. आणि त्या वाटेचा मी आता आनंद घेतोय, त्या वाटेवरती मी आता आहे. आणि त्या जाणीवेच्या पण बऱ्याच कविता आता तुमच्या समोर या संग्रहामधून येणार आहेत. पण कवितेसाठी जगण्या अगोदर आपल्या सर्वांना माझी एवढी विनंती आहे की आपण ही पुस्तकं पण थोडीशी वाचली पाहिजेत. कारण पुस्तक नाका हा आपला पॉडकास्ट आहे आणि पुस्तकं जर नाही जगली तर लिहिणार काय आपण. कारण पुन्हा मी तिथंच येतो की प्रत्येक व्यक्तीचा रियाज असतो ना, कलाकाराचा प्रत्येक रियाज असतो. मग आपला रियाज काय, तुझा रियाज काय, माझा रियाज काय किंवा त्या सरांचा रियाज काय. आपला रियाज हा असला पाहिजे की आपण आपल्या किमान आजूबाजूच्या साहित्यिकांची पुस्तकं विकत घेतली पाहिजेत, ती वाचली पाहिजेत, ती आपल्या मनात साचली पाहिजेत. आणि त्या पुस्तकांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की तू पण लिहू शकतोस, तू लिहायला पाहिजेस आणि तू व्यक्त व्हायला पाहिजेस. पण अलीकडे काय झाले की अशा पद्धतीची पुस्तक संस्कृती, वाचन संस्कृती थोडीशी, मी बंद पडलेली नाही म्हणणार, थोडीशी मागं पडलेली आहे.
बरोबर. तू जेव्हा माझ्या घरी येशील तेव्हा माझ्या घरामध्ये तुला कुठल्याही प्रकारचा डामडोल नाही सापडणार, किंवा मी माझे सगळे ते मोमेंटो वगैरे ते पण सोपत नाही लावलेले, पण पुस्तकांची तुला 7-7 लाखाची कपाटं दिसतील, क्या बात. जी मी माझ्या अगदी उमेदवारीच्या काळापासून आतापर्यंत जपलेली आहेत. आणि मी अगदी अभिमानानं प्रत्येक व्यासपीठावर जाऊन सांगतो की मी पुस्तकांच्यात उगवलेला कवी आहे. क्या बात. मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं उगवलेला, किंवा तुला माहिती आहे लेखनामध्ये गुरु करता येत नाही. प्रत्येकाला गुरु परंपरा आहे. इथं आहे की संसर्ग नाही. इथं संसर्ग नाही. इथं तुम्हाला स्वतःलाच पहिल्यांदा रुजवून घ्यावं लागतं, स्वतःलाच पहिल्यांदा आग लावावी लागते, आणि मग त्या शेकोटीवरती भाजावं लागतं स्वतःला. खरंय. दाखवा कोणी मला की तुकोबांनी कुणाचं शिष्यत्व पत्करलं होतं, नाही. किंवा कोणीही इथं कोणाला गुरु करू शकत नाही, फक्त वाट सांगू शकतो, ही वाट आहे, मी असं चाललोय, तू पण चाल. इतर सगळ्या कलांमध्ये गुरु परंपरा आहे. गाणं शिकायचं असेल तर गुरु करता येतो, पण असं कोण दाखवा मला कविता शिकायची आहे किंवा मला लिहायचं आहे, मला गुरु करायचं आहे. हा, मार्गदर्शक म्हणेन मी, पण गुरु नाही करता येत. मग गुरु कोण आहेत आपले? आपली पुस्तकं. म्हणून मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की आपल्या सर्वांनी एकत्र येण्याच्या अगोदर पुस्तकांचा पण विचार केला पाहिजे. पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं आपल्या मनात साचली पाहिजेत, आणि मग ती डोक्यावर नाचली पाहिजेत. असं जर झालं तर मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. नक्कीच. खरं तर पुस्तकं ही वाचली पाहिजेत, ती पुन्हा एकदा त्या ग्रंथालयांना नवसंजीवनी देत ती पुस्तकं डोक्यावर घेऊन लोक नाचली पाहिजेत, यासाठीच असणारा हा उपक्रम म्हणजे पुस्तक नाका आहे. आणि खरं तर लेखकाच्या बाबतीत आपण कसं असलं पाहिजे, तर मला नेहमी वाटतं की जसं शरद तांदळे म्हणाले होते की लेखकाला धन्यवाद म्हटलं पाहिजे आपण कधीतरी, तो लिहितो आणि एवढं. मला नेहमी असं वाटतं की आपण लेखक भेटल्यानंतर त्याला जादू की शप्पी दिली पाहिजे. याचं कारण असं आहे की ही माणसं एकांतात स्वतःशी खूप झुंजत असतात. म्हणजे तुम्ही सगळेजण जे झुंजत असताना त्या झुंजीचं ते फळ सगळं असतं. आणि म्हणून तुमचा जेव्हा कविता संग्रह येईल त्यावेळी पुस्तक नाका तुम्हाला जादू की झप्पी द्यायला तुमच्याजवळ कायम असेल, हा शब्द या माध्यमातून देतो. आणि इथं आलात, धन्यवाद नाही म्हणणार, कायम सोबत आहोत. असंच पुस्तक नाक्याचे तुम्ही साथीदार आहात, आणि ही साथ कायम राहावी अशी एक विनंती या निमित्तानं करेन. दोस्तांनो, दुर्गे सोनार फार सुंदर लिहितात की कवितेनं इतुकं द्यावं मला की भरून जावी झोळी, मी निघून गेल्यावरती मागे उराव्या ओळी, मी निघून गेल्यावरती मागे उराव्या ओळी. या माझ्या ओळी पाठीमागं उराव्यात आणि त्यांनी पुन्हा नाव लिहावं. हा कवी इतक्या खडतर परिस्थितीतून येतो, आत्महत्येच्या दारातून माघारी वळतो, त्यालाही कारण कविताच आहे. जिंकतो त्यालाही कारण कविताच आहे. लढतो त्यालाही कारण कविताच आहे. झुंजण्याचं कारण कविता, रुजण्याचं कारण कविता, उगवण्याचं कारण सुद्धा कविता, आणि पन्हाळ्याच्या या मातीतून शिवरायांना आर्जवण्याचं कारण सुद्धा कविता आहे. असा हा कवी जो म्हणतो मला वेस नाही आहे, पण खरं सांगू या माणसाच्या कवितेला सुद्धा वेस नाही आहे. ते आता 7 समुद्रापार जाऊन पाहते, ती कधी इंटरनेटवर लिहिते, तर कधी नेट ठरलेल्या माणुसकीच्या जाळ्यावर सुद्धा लिहिते, आणि ते आम्हाला सांगते चला आपल्याला पुन्हा एकदा जगायचंय. अशा जगणाऱ्या कवींना आपण या पुस्तक नाक्यावरती वारंवार भेटत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा पुस्तक नाका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आनंद घेत राहा या पुस्तकांच्या मेळ्याचा. धन्यवाद.